हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2022 मधला पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 2 मधला दुसरा क्वेश्चन आहे, तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिथपर्यंत पाहिलं होतं. त्याच्या पुढचा क्वेश्चन जो आहे तो आपण इथं पाहणार आहे. पहा, तर क्वेश्चन असा आहे बघा, अजिबात वेळ न घालवता तुम्हाला ते क्वेश्चन समजून सांगतो. त्यात मी बाकीच्या गोष्टी जास्त वेळ घालवत नाही. अभ्यास तुम्हाला कसा करायचा माहितीच आहे. तर फाइंड द सेपरेट इक्वेशन अप्लाय. यामध्ये दोन इक्वेशन्स आहेत, यामध्ये दोन लाईन्स आहेत. या इक्वेशन मध्ये किती लाईन्स आहेत? दोन लाईन्स आहेत. सेपरेट इक्वेशन, एक मार्कचा क्वेश्चन असतोय क्वेश्चन 2 मध्ये. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. 5x² - 9y² आणि मग हे इक्वेशन मी जर लिहून घेतलं, लेट 5x² - 9y² = 0, तर मी पहिला चेक करणार 5 कुणाचा स्क्वेअर आहे का? नाही, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. सो आय विल राईट 5 रूट मध्ये x ब्रॅकेट स्क्वेअर, इट विल कन्वर्ट लाईक दिस. 5x² विल कन्वर्ट लाईक दिस रूट 5x मायनस हा कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर, म्हणजे 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. बघा, हे एवढं तुम्हाला जर जमलं, एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर फार छान, अतिशय सुंदर बघा तुम्ही उत्तर लिहू शकता. तर हे आपण 8वी पासून शिकत आलेला फॉर्म्युला तयार केला बघा. कोणता माहिती का? a² - b² a - b a+, हा फॉर्म्युला तयार केला. 8वी नाही, 8th 9th 10th 11th 12th, आता तुम्ही 12th मध्ये आहात. 4 वर्ष जर हा फॉर्म्युला वापरतोय आपण, तोच इथं तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं. म्हणजे मॅथ्स मध्ये टाकावं काहीही नाही, जुनं हे उपयोगी कधी ना कधी पडतंय. त्यामुळे ते सगळं लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. तर a² - b² = a - b a+. याचा अर्थ मिनिंग काय आहे? या दोघांची सबट्रॅक्शन, याच दोघांची ॲडिशन. तसंही जवळ तोच फॉर्म्युला तयार झाला. तर या दोघांची सबट्रॅक्शन रूट 5x 3y रूट 5x plus 3y equal to 0. Root 5x minus 3y root 5x plus 3y equal to 0. समजते का बघा? तर या दोघांच्या मध्ये एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन. मग हे इक्वल टू 0. काय करणार आहे? इक्वल टू काय घेतले? 0. इथं आपण देअर साइन घेऊ आणि दोन इक्वल साइन असतात. मग रूट 5x minus 3y equal to 0 एक इक्वेशन तयार झालं. रूट 5x plus 3y equal to 0 हे दुसरी इक्वेशन तयार झालं. आणि सेपरेट इक्वेशन तयार झालं. आन्सर 1 मार्क मिळाला मला. काय केलं पुन्हा एकदा बघा, याला कन्व्हर्ट केलं a² मध्ये. रूट 5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. 3 का घेतला? 9चं रूट आहे, तो परफेक्ट स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. आणि मग एका ब्रॅकेटमध्ये याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मागे पुढे चालते चालते, याची सबट्रॅक्शन, याची ॲडिशन. एका पहिल्या ब्रॅकेट इक्वल टू 0 घ्या, दुसऱ्या ब्रॅकेट इक्वल 0. इज आर रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईनची ही सेपरेट इक्वेशन्स तयार झाली. समजलं का बरोबर? हे लक्षात आलं. 1 मार्क्सला विचारतात, लक्षात घ्या. असे छोटे छोटे एक मार्क्स कलेक्ट करत गेलं की आपल्याला मार्क्समध्ये जास्त बढत होऊ शकते, मार्क्समध्ये इन्क्रीमेंट होऊ शकते. आणि त्यामुळं एका मार्क्सला हलकं समजायचं नाही. नेक्स्ट, इफ फर्स्ट क्वेश्चन करा. इफ f of x, if f dash of x equal to x raised to -1, then find f of x. लक्षात घ्या, तुम्ही 12th विद्यार्थी, तुम्ही मोठी एक्झाम्पल सोडवत असता आणि अशा छोट्या एक्झाम्पल्सच्या वेळेला तुम्ही विचार करत नाहीये किंवा तुम्हाला हे जमत नाहीये का, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण बघितलेलं नाही. मोठी मेथड बा त्याच्या एक्झाम्पल कसं सोडायचं एवढंच पाहिजेलं असतं. हे 1 मार्क्ससाठी आहे. आणि मग f' अर्थ असं तुम्हाला f' of x equal to x raised to -1 आणि f of x फाइंड करायचं.
मला सांगा एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. एफ डॅशचा अर्थ काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. एफ डॅशचा अर्थ काय म्हणालो? डेरिव्हेटिव्ह आहे. मग डेरिव्हेटिव्ह हा निघून गेल्याशिवाय आपल्याला एफ ऑफ एक्स मिळेल का? नाही मिळणार. मग डेरिव्हेटिव्ह कोणाच्या अपोजिट आहे? ते इंटिग्रेशनच्या. म्हणून इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्हला काढून टाकणारा कोण आहे? इंटिग्रेशन. कारण डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन घेतलं की डेरिव्हेटिव्ह निघून जातो. बिकॉज दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. ते दोघे एकमेकाच्या बरोबर उलट आहेत. आलं का लक्षात? आणि मग मी असं म्हणेन इंटिग्रेट हे एक्झाम्पल जर मी लिहून घेतलं एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेज टू -1 इंटिग्रेट on both sides with respect to x याचे इंटिग्रेशन घेतलं एफ डॅश ऑफ एक्स with respect to x याचे इंटिग्रेशन घेतलं x raised to -1 dx तर लक्षात घ्या डॅशला इंटिग्रेशन निघून जातं आणि एफ ऑफ एक्स येतो हे लक्षात ठेवा. हे सगळं निघून जातं. dx इंटिग्रेशन साइन आणि हे डॅश म्हणजे एफ डॅश. आणि मग हे मी असं करतोय बघा 1/x dx असं का केलं? तर मायनस रेस टू -1 असेल. रेस टू -1 असेल तो डिनॉमिनेटरला येताना तो प्लस होतो. त्याचं मायनसचं काय करायचंय? प्लस करायचं आहे. आणि हा इंटिग्रेशनचा तुम्हाला फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x प्लस 3 1 इंटिग्रेशन 1/x dx इक्वल टू लॉग ऑफ x. इज आन्सर. हे त्याचा आन्सर एफ ऑफ एक्स तुम्हाला पाहिजे होता तो तुम्हाला मिळालेला. इज द सोल्युशन. समजलं का? बघा हे तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन बघू. सोपे सोपे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात. लक्षात घ्या. हा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही मधला मिक्स मधला क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. पुढचा एक चौथा क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन आहे. त्याच क्वेश्चन आहे मधला तो असा असतो राईट द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणून पुढे चॅप्टर आहे इंटिग्रेशनच्या नंतर. त्याच्यात हा पण एक्झाम्पल आहे बघा y ट्रिपल डॅश स्क्वेअर 3y डबल डॅश 3xy डॅश आणि खाली y. सिंपल थिंग आहे. डॅश म्हणजे आत्ताच बघितलं डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. एक डॅश म्हणजे की dy बाय dx. त्याला आपण y डॅश एक डॅश. दोन डॅश म्हटलं की d2y बाय dx स्क्वेअर. त्याला y डबल डॅश असं त्याचा अर्थ असते मिनिंग. आणि d3y बाय dx क्यूब त्याला y ट्रिपल डॅश असतं. ही मिनिंग आहे त्याचा. म्हणजे याचा अर्थ हे ट्रिपल डॅश म्हणजे d3y बाय 3 ह्याला म्हणतात डिग्री आणि ह्याला म्हणतात ऑर्डर. राईट. द डिग्री म्हणले बघ तुम्हाला काय म्हणलंय? डिग्री म्हणजे ज्याची डिग्री जास्त आहे त्याच्या डोक्यावर असतो तो याचा ऑर्डर असतो. त्याच्या डोक्यावर असतो काय असतो? ऑर्डर. याच्यात डॅश कोणाकडे जास्त आहे? याच्याकडे. म्हणजे 3 डॅश आहे तर 2 डॅश आहे तर 1 डॅश. म्हणजे ह्याचाच विचार करायचा. म्हणजे डिग्री याचा 3 डॅश आहे म्हणून 3. आणि ऑर्डर जर विचारलं तर विचारलेलं नाही तर ऑर्डर जर विचारलं असेल तर हे वरचं द्यायचं. समजते का? ही डिग्री ही ऑर्डर. आलं का लक्षात तुमच्या? डिग्री ही तुमची 2 आहे आणि अरे डिग्री ही तुमची 2 आहे आणि ऑर्डर ही काय आहे? ही आहे. ऑर्डर म्हणजे इथले असतं ते. म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची इंडेक्स. म्हणजे हा डिग्री हा ऑर्डर. हा डिग्री आणि हा ऑर्डर. लक्षात घ्या. म्हणजे जो हायर ऑर्डर म्हणजे असं थोडक्यात बघा d3y बाय dx क्यूब आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणून ही झाली ऑर्डर. हा झाला डिग्री. असं लक्षात घ्या. म्हणजे d3y बाय dx क्यूब आहे. मग त्या इथं जे असतं ना त्याला ऑर्डर म्हणायचं आणि इथं जे असतं ना त्याला डिग्री म्हणायचं. ओके. तर हे झालं क्वेश्चन 2 तुमचा 4 मार्कचा क्वेश्चन संपलेला आहे. आता आपण क्वेश्चन 3 कडे जाणार आहे. हा सेक्शन ए संपतो. सेक्शन ए संपतो. आता सेक्शन बी चालू होतो. सेक्शन बी
सेक्शन बी, आणि तो जो असतो ना तो 16 मार्कचा असतो, लक्षात घ्या, 16 मार्कचा असतो सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्सचा असतो. 8 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात आणि तुम्हाला 2-2 मार्कचे क्वेश्चन असतात. 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, तर आपण सेक्शन बीला स्टार्ट करूया.